आता ह्या महिन्यामध्ये ना मी तुला प्रेग्नन्सी राहण्याचं चालू करते. आपले पहिले 3 महिन्यांचं पंचकर्म उत्तर बस्ती झालेलं आहे. आणि आता तुझे रिपोर्ट्स पण सगळे AMH वाढलाय, ट्यूब ओपन झाल्यात तुझ्या. आता तुला प्रेग्नन्सी राहू शकते, तर मी चालू करते. तर आता काय करा, ओव्ह्युलेशन पिरियड मध्ये तुमच्यात रिलेशन येऊ द्या आणि गोळ्या आजपासून लगेचच चालू कर. तुझा आजचा 3रा दिवस आहे तर. हो चालेल मॅम. पण ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे काय? ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे साधारणतः ज्या काळामध्ये अंड तयार होतं आणि ते फुटतं म्हणजे रप्चर होतं त्याला ओव्ह्युलेशन पिरियड म्हणतात. हा साधारणतः पाळीच्या 10व्या दिवसा म्हणजे ज्याची पाळी, तुझी पाळी नियमित आहे ना आता पूर्णपणे, म्हणजे ज्याची पाळी नियमित आहे त्याच्या पाळीच्या 10व्या दिवसापासून 20व्या दिवसापर्यंतच्या पिरियडला आपण ओव्ह्युलेशन पिरियड म्हणतो. म्हणजे पाळीचा पहिला दिवस पकडायचा, तिथून जो 10वा दिवस सुरू होतो, 10व्या दिवसापासून तो 20वा दिवस हा जो मधला पिरियड आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला रिलेशन आले पाहिजे. साधारणतः अल्टरनेट डेज म्हणजे 10वा, 12वा, 14वा, 16वा, 18वा आणि 20वा ह्या दिवशी जर तुमच्यामध्ये रिलेशन आलं तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस जास्त असतात. अच्छा. आणि मॅम पण रिलेशन नंतर काय होतं की ते वीर्य बाहेर येतं सगळं मिस्टरांचं, तर रिलेशन नंतर मग किती वेळ झोपलं पाहिजे? जरी वीर्य बाहेर आलं ना तरी रिलेशन नंतर साधारणतः पहिल्या 5 मिनिटांमध्येच लगेच इथे साधारणतः तुमचे रिलेशन्स होतात तर ते वीर्य लगेचच वर जातं. म्हणजे स्पर्म लगेचच त्यांना हालचाल असते, शेपटी असते त्यांना, ते पटपट वरती जातात गर्भाशयामध्ये. त्याच्यामुळे जरी पाणी बाहेर आलं तरी एवढं काळजी करण्याचं काहीच कारण नसतं. आणि आपल्याला काय प्रेग्नन्सी राहण्यासाठी 1 किंवा 2 म्हणजे जुळं जर राहिलं तर 2 स्पर्मची गरज असते, 1 राहिलं तर 1 स्पर्मची गरज असते. आणि आपल्या म्हणजे योनी मार्गामध्ये त्यावेळेला संबंधानंतर मिलियन्स मध्ये म्हणजे लाखोमध्ये स्पर्म्स असतात, त्यातील आपल्याला 1-2 यांचीच गरज असते. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. जरी स्पर्म आणि साधारणतः 15-20 मिनिटं झोपलं तरी पुरेसं असतं. म्हणजे त्यानंतर जास्त वेळ झोपून राहायला पाहिजे असं काही नाहीये. त्या काळातच स्पर्म वरती निघून जातात गर्भाशयामध्ये. मग मी त्यानंतर किती वेळाने वॉशरूमला जाऊ शकते? साधारणतः तुला जर वॉशरूमला जायचं ते 1 अर्ध्या तासाने तू जाऊ शकते. म्हणजे तू एका बाजूला एका कुशीवर लेटून नंतर एक म्हणजे फक्त जे मायांग असतं, जसं आपण उत्तर बसल्यानंतर आकसून धरायला सांगतो तसं थोडा वेळ आकसून धरायचं, एक 15-20 मिनिटं. आणि त्यानंतर मग तू बाथरूमला जाऊ शकते 20 मिनिटांनंतर, काही अडचण नाहीये. राहायचं ते राहतं. आणि कमरेखाली उशी घ्यायची म्हणजे खोलवर संबंध झाले पाहिजे तुमच्यामध्ये. अजून काही शंका आहे तुला? नाही. बऱ्याच जणांना ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे पाळीच्या 5व्या दिवसानंतरच वाटतो, पण तसं नाहीये. मधला जो पिरियड असतो पाळीच्या 10व्या दिवसापासून 20व्या दिवसापर्यंत त्याला ओव्ह्युलेशन पिरियड म्हणतात. आता जर पुढच्या महिन्यात तुझी पाळी चुकली तर मग मला पाळी चुकल्यावर UPT टेस्ट करून भेट, आणि आली तर पाळीच्या 2ऱ्या दिवशी भेट. हो चालेल. थँक्यू मॅम.